लूक शुभवर्तमान यातील 9वा अध्याय आणि 56 वचन आहे ते आपण वाचूया. आणि परमेश्वर आपल्याशी काय म्हणू इच्छित आहे त्याच्याकडे आपण थोडस लक्ष देऊया. लूक शुभवर्तमान, लुकाचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 56 वचन. कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या जीवांचा नाश करायला आला नाही, तर त्यांना तारायला आला आहे. मग ते दुसऱ्या गावाला गेले. प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या जगामध्ये येणं मनुष्याच्या साठी किती मोलाचं ठरलेलं आहे, किती अद्भुत आहे देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी. परमेश्वर देवाने प्रत्येक मनुष्यासाठी, जो मनुष्य परमेश्वरापासून प्रथम दूर गेला, परमेश्वराच्या उपस्थितीपासून तो घालवला गेला, त्याच मनुष्याला जवळ आणण्यासाठी परमेश्वराने महान योजना केली. आणि ती योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की मनुष्याचा पुत्र माणसांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांचं तारण करायला आलेलं आहे. जगामध्ये अनेक लोक येऊन गेलेली आहेत आणि त्या प्रत्येकाने कशा प्रकारचं मनुष्यांशी व्यवहार केला आपल्याला ठाऊक आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवाचं तारण करण्यासाठी तो जगात आला. त्यामुळे जग आम्हाला सर्व काही देऊ शकते, परंतु आमच्या जीवाचं आमचं तारण करू शकत नाही. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तारणाला किती महत्व आहे. त्यामुळे तारणाकडे प्रियानो जर आम्ही दुर्लक्ष केलं, किती लोकांच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एवढ्या मोठ्या तारणाकडे आम्ही जर दुर्लक्ष केलं तर आमचा निभाव कसा लागेल. आणि कित्येक लोक आहेत तारणाकडे, कित्येक लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु देव तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो किती काळजी करणारा देव आहे, किती तुमचं आणि माझं तो अद्भुत प्रकारे तुमचं आणि माझं तो सहाय्य करत आहे. म्हणून खरंच प्रभूच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. आणि म्हणूनच मी म्हणालो की तारण होणे हे किती महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो यिर्मयाचा 8वा अध्याय आणि 20वं वचन, त्या ठिकाणी तुमच्या माझ्या प्रत्येकाचं परिचयाचं वचन आहे. सुगी सरली, हंगाम आटोपला, परंतु आमचे तारण झालेच नाही. प्रभूने तुम्हाला आणि मला महान संधी दिलेली आहे. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे प्रियानो, तोपर्यंत जर आमचं तारण झालं नाही तर किती भयंकर अशी गोष्ट आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. तुमच्या आणि माझ्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही, काहीच महत्व राहणार नाही. कारण मनुष्याने अवघं जग मिळविलं आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला, आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला, तर त्याला काय? आणि मनुष्याचं धन, त्याची संपत्ती, त्याचं जीवन होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकदा प्रियानो स्पष्ट करून दिलेलं आहे. आणि म्हणून जर आम्ही आमच्या तारणाकडे जर दुर्लक्ष केलं तर प्रियानो खरंच आमचा निभाव लागणारच नाही. यिर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 20वं वचन. सुगी सरून गेली आहे, उन्हाळा समाप्त झाला आहे आणि आमचे तारण झाले नाही. नाही का? सुगी सरून गेलेली आहे, उन्हाळा आता समाप्त झाला आहे, परंतु आमचे तारण झालेच नाही. आता उन्हाळा आज 26 तारीख आहे नाही का, मे महिन्याची. आता उन्हाळा संपत आलेला आहे. आणि प्रियानो जगाची परिस्थिती देखील हीच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अत्यंत जवळ झालेलं आहे. सुगी सरलेली आहे आणि हंगाम हा सुद्धा आटोपत आलेला आहे आणि आमचं तारण अजून झालंच नाही. त्यानं खरंच ही फार खेदाची गोष्ट आहे. आमचे आप्तजन, आमचे प्रियजन, ज्यांना आतापर्यंत प्रभूची ओळख झालेली नाही, ज्यांनी अजून प्रभू येशू ख्रिस्ताला अंगीकारलेलं नाही, ज्यांना अजून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, आपला तारणारा म्हणून त्याला आपल्या जीवनात घेतलेलं नाही, अशा आमच्या आप्तजनांविषयी त्यानं आम्हाला शोक करावीची वेळ येणार आहे. आणि म्हणून आज आम्ही त्यांच्यासाठी जर आम्ही काही तरतूद केली, काही खटपट केली, तर नक्कीच त्यांचं देखील तारण होऊ शकते. देवाची इच्छा हीच आहे, कोणाही माणसाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाला त्याच्या पापाची क्षमा मिळावी.
प्रत्येकाला तारण प्राप्ती व्हावी. आणि म्हणूनच सुगी सरली हंगाम आटोपला, परंतु आमचे तारण झालेच नाही. मग ते शिववर्तमान 25वा अध्याय आणि त्यामध्ये 1 ते 13 वचनामध्ये आम्हाला ठाऊक आहे 5 कुमारी आणि 10 कुमाऱ्या होत्या, 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होते, नाही का. शहाण्या कुमाऱ्यांनी आपल्यासोबत दिवे घेतले, तेल घेतलं आणि त्या प्रभूला सामोरे जाण्यासाठी त्या निघाल्या. परंतु ज्या 5 मूर्ख होत्या त्यांनी आपल्याबरोबर दिवे घेतले परंतु तेल घेतले नाही आणि वराला विलंब लागला. त्या झोपी गेल्या आणि ज्यावेळेस वर आला त्यावेळेस त्या खडबडून जागी झाल्या आणि म्हणाल्या की तुम्ही आम्हाला आपल्यातलं थोडं तेल द्या. परंतु त्या शहाण्या म्हणाल्या कदाचित तुम्हालाही आणि आम्हालाही पुरणार नाही, त्यापेक्षा तुम्ही जाऊन विकत घ्या. ते विकत घ्यायला गेले असताना अद्भुत गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. वर आला आणि ज्या जागृत होत्या त्या हात गेल्या आणि मग दार लावण्यात आलं आणि नंतर त्या 5 माघारी आल्या आणि मग दार ठोकत उभ्या राहिल्या. प्रभूजी आम्हाला उघडा, आमच्यासाठी दार उघडा. परंतु प्रभूने आतून काय उत्तर दिलं? तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही. त्यांची जी वेळ होती सुगी सरली आणि हंगाम आटोपला. आज सुद्धा अशीच परिस्थिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल माहिती नाही, ठाऊक नाही आम्हाला. तो आज येईल, आता येईल, उद्या येईल, केव्हा येईल आम्हाला काहीच ठाऊक नाही. कारण प्रभूने तसं सांगितलं सुद्धा आहे की मी केव्हा येईल, मनुष्याचा पुत्र केव्हा येईल कोणाच ठाऊक नाही. आणि त्यासाठी जागृत राहणं, आपल्या विशेष करून तारणाविषयी जागृत राहणं किती महत्वाचं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्ही तारण पावलेले जर असलो तर नक्कीच आम्ही प्रभूच्या सोबत जाणार आहोत. अन्यथा आम्ही बाहेर जगाच्या सोबत आम्ही प्रभूच्या न्यायासनासमोर आम्हाला उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून आत्ताच जो तारणाचा जो दिवस आहे, करिंथकराच्या 2ऱ्या पत्रामध्ये 6वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये पौल करिंथकराच्या मंडळीला सांगत आहे की पहा, कारण तो म्हणतो न्याय केलेल्या वेळेस मी तुमचे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले आहे. पहा, आत्ताच मान्य केलेली वेळ आहे. पहा, आत्ताच तारणाचा दिवस आहे. अद्भुत प्रकारे देवबापाचं वचन परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या समोर आणत आहे. आणि ही जी वेळ आहे प्रियानो, ती तुमच्या आणि माझ्यासाठी आणि प्रत्येक देवाच्या लेकरासाठी किती अद्भुत आहे. विशेष करून प्रियानो ज्यांनी अजून प्रवेश ख्रिस्ताला स्वीकारलेले नाही अशा प्रत्येकासाठी हे वचन आणि ही वेळ किती अद्भुत आहे. कारण तो म्हणतो की मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले आहे आणि तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले आहे. आणि पहा, आत्ताच मान्य केलेली वेळ आहे. आत्ताच, आज, आत्ता. म्हणजे बंधू देवाचे सेवक ते आपल्या वचनामध्ये नेहमी सांगायचे बोलत असताना, आज, आत्ता, ताबडतोब, आत्ताच तारणाचा स्वीकार करा, आत्ताच प्रभूचा स्वीकार करा. वेळ निघून गेल्यावर उपयोग होणार नाही. एका देवाच्या सेवकाने सांगितलं होतं, एक मुलगी होती आणि ती तारणाविषयी ज्यावेळेस ते बंधू त्यांच्याकडे जायचे आणि तिला सुवार्थ सांगायचे तर ती म्हणायची की नाही अंकल, आता नाही, मी उद्या प्रभूचा स्वीकार करेन. आणि ज्या वेळेस ते त्यांच्या कुटुंबामध्ये जायचे, सुवार्थ सांगायचे आणि तिला प्रभूच्या विषयी, प्रभूचा स्वीकार कर, प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये तारणारा म्हणून मान्य कर आणि तारण साधून घे, तर ती टाळाटाळ करायची. एक दिवस ती कॉलेजला निघाली आणि रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला आणि ती मरण पावली. काय लाभ? म्हणून आज आणि आत्ता तारणाचा दिवस आहे आणि हीच वेळ देवाने तुमच्या माझ्यासाठी, प्रत्येकासाठी मान्य केलेली आहे. म्हणून प्रियानो, आपल्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास किती त्याचा तुम्हाला आणि मला परिणामाला सामोरे जावं लागेल. म्हणून देवाने, परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी आजच तारणाचा दिवस नेमलेला आहे आणि हीच आता वेळ आहे. आणि यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे. प्रत्येकाच्या जीवाविषयी देव काळजी घेताना आम्हाला पाहायला मिळते. यशिया याचा 59 अध्याय आणि
पहिलं आणि दुसरं वचन जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी पहा किती कसं आहे, किती तो चिंता करणारा तो परमेश्वर आहे. 59 आणि 1-2 वर्षामध्ये जर आम्ही बघितलं तर या ठिकाणी पहा पहा तारण करवत नाही असा यहोवाचा हात तोकडा झालेला नाही आणि ऐकू येत नाही असा त्याचा कान जड झालेला नाही, परंतु तुमच्या अन्यायाने तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवामध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळे केले आहे आणि तुमच्या पापांनी त्याचे मुख तुम्हापासून झाकले आहे, म्हणून तो ऐकत नाही. परमेश्वर आणि परमेश्वर देव आणि आमच्यामध्ये आम्ही काय केलेली आहे, आडभिंत केलेली आहे, पापाची आडभिंत आहे आणि म्हणून तो आम्हाला दर्शन देत नाही किंवा तो आमचे ऐकत नाही. परमेश्वर एवढा असहाय्य आहे का? कधीच नाही प्रियानो. आमचं तारण करणार नाही एवढा तो तोकडा नाही, त्याचा हात एवढा तोकडा नाही. परमेश्वराने प्रियानो आकाश पृथ्वी निर्माण केली, त्या देवाने मनुष्य जातीला निर्माण केलं, त्या देवाने पाप्यांना तारण्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिले. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी आज देखील वाट पाहत आहे. आज देखील तो तुम्हाला आणि मला संधी देत आहे. आज देखील तो तुमच्या आणि माझं तो सहन करत आहे आणि म्हणून परमेश्वर तारण करत नाही एवढा त्याचा हात तोकडा झालेला नाही. तर उलट आम्ही काय केलेलं आहे, परमेश्वर आणि आम्ही आमच्यामध्ये आडभिंत उभी केलेली आहे, पापाची आडभिंत. जोपर्यंत आम्ही पापाची आडभिंत पाडून टाकत नाही, त्याला ढासळून देत नाही, तोपर्यंत प्रियानो खरंच आम्ही परमेश्वराची आमची वाणी परमेश्वराला ऐकू जात नाही किंवा आम्ही परमेश्वराला पाहू शकत नाही. म्हणून पापाची आडभिंत दूर करणे किती महत्वाचं आहे प्रियानो. आम्ही बघितलं की संधी जी आहे, देवाने प्रत्येक मनुष्याला संधी दिलेली आहे, तारणाची संधी दिलेली आहे आणि त्या तारणाच्या संधीला प्रियानो आम्ही कधीही दवरू नये किंवा ती संधी आम्ही आमच्या पासून आम्ही कधी दूर करू नये. त्यासाठी त्या उलट आम्ही जी परमेश्वराने आमच्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे प्रियानो, त्याच्याकडे आम्ही अधिक लक्ष द्यायचं आहे. आणखी एक वचन बघूया, मत्ती शुभवर्तमानाचा 25 अध्याय आणि 26 आणि 27 वचन. त्या ठिकाणी सुद्धा आमच्यासाठी तुम्हाला आणि मला प्रियानो धैर्य देणारं असं वचन आहे. मत्ती 25 आणि वचन 26 आणि 27. तेव्हा त्याच्या ध्यानाने त्याला उत्तर देऊन म्हटले, अरे वाईट आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे मी कापणी करतो आणि जेथे मी विखरले नाही तेथून मी गोळा करीतो. हे तुला ठाऊक होते, तर तू माझा पैका सावकाराकडे ठेवायचा होता, म्हणजे मी आल्यावर आपला पैका व्याजा सुद्धा गोळा केला असता. प्रियानो, परमेश्वर देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जी संधी दिलेली आहे त्या संधीचा आम्ही उपयोग करायचा आहे. या दासाने काय केलेलं आहे, ती त्याच्याकडे संधी दिलेली होती परमेश्वर देवाने प्रभूने आणि त्याला सांगितलं होतं की तू याच्यावर याचा तू सांभाळ कर, याचा तू व्यापार कर, यावर तू आपलं जब वाढव, परंतु त्याने केलं नाही. प्रभूने जी दिलेली कामगिरी होती त्या कामगिरीविषयी तो दुर्लक्षित झाला, त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी त्याला काय झालं, त्याचं नुकसान झालं आणि त्याला त्याच्याजवळ जे होतं ते सुद्धा घेतलं आणि ज्याच्याकडे आहे त्याला देण्यात आलं. त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी अनेक लोकांनी संधी गमावलेली आहे. आम्ही पाहतो यरुशलेमेतल्या यरुशलेमेविषयी लुकाचं शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 41 आणि 42 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष त्या नगरासाठी, त्या यरुशलेमेसाठी जे उद्गार त्यांनी काढलेले आहेत प्रियानो, खरंच ते किती तुमच्या आणि माझ्या जीवाला प्रियानो जागृत करणारे आहे. 41 आणि 42. मग तो यरुशलेमेच्या जवळ आला तेव्हा नगर पाहून तो त्याच्याकरता रडला. तो म्हणाला, जा
तू तरी ह्या दिवशी जर तू जर तू तरी ह्या दिवशी आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरे होते, परंतु आता तुझ्या दृष्टीपासून त्या गुप्त केल्या आहेत. परमेश्वर देवाने यरुशलेमेची वाट पाहिली. परमेश्वर देवाने संधी दिली, पण त्या संधीचा यरुशलेमेने प्रियानो त्या संधीला त्यांनी संधी साधून घेतली नाही. आणि प्रभूची इच्छा होती, आमच्या विषयी सुद्धा देवाची इच्छा हीच आहे की आमचं तारण व्हावं, आमचं आम्ही या संकटापासून, या मरणापासून, या अधोलोकापासून आम्ही राखले जावे प्रियानो. आणि त्या संधीचा प्रियानो आम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. एक जुन्या करारामध्ये यहोशुआ याच्या पुस्तकामध्ये प्रियानो एक अद्भुत गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. राहाब स्त्री होती, आणि ज्यावेळेस ती ज्या जे हेर आले होते यरीहो शहर हेरण्यासाठी, त्या दोन हेरांना त्या राहाब स्त्रीने आपल्या घरात घेतले आणि त्यांनी तिने त्या दिवशी आपल्या शहरापासून, त्या राजापासून त्यांनी त्यांचा बचाव केला आणि आपल्या घरामध्ये त्यांना लपवून ठेवलं. आणि ज्यावेळेस त्या राहाब स्त्रीने सांगितलं की तुमच्यामुळे आमच्या सर्व राष्ट्राला, आमच्या सर्व देशाला दहशत पडली आहे, कारण तुमचा देव खरोखर अद्भुत आहे. त्या देवाने समुद्र 2 भागामध्ये तो भागीला आहे, तो देव अद्भुत आहे. आणि त्या तुमच्या देवामुळे आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवात जीव राहिला नाही, आमच्या त्राण उरला नाही. आम्ही आमचे गुडघे लटपटत आहे, आम्ही काय करावं कळत नाही. आणि ज्यावेळेस त्या हिरांचा तिने अशा प्रकारे बचाव केला, तिने त्या हिरांना त्यांच्याकडून वाचा बांधून घेतली. ज्यावेळेस तुम्ही ह्या देशाला आपल्या ताब्यामध्ये घेणार आहे, आणि मला खात्री आहे की हा देश तुम्ही तुमच्या देवाने तुमच्या हाती दिलेला आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही हा देश जिंकाल त्यावेळेस तुम्ही माझी देखील आठवण करा. आणि तिने आपल्या स्वतःसह आपल्या आई बापांचं, आपल्या भाऊ बहिणींचं, आपल्या आप्तजनांचं, आपल्या सर्व कुटुंबाचं प्रियानं तिने त्या भयंकर अशा दिवसापासून तिने संधी साधून घेतली. एका प्रकारे तिने आपल्या कुटुंबाचं तिने तारण साधलं. आणि ती राहाब स्त्री आज आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आम्ही पाहतो. त्यामुळे संधी किती उपयोगाचे आहे, म्हणजे किती महत्वाचं आहे. तारणाविषयी प्रियानो जर आम्ही दुर्लक्षित राहिलो, आणि तारणाविषयी प्रियानो जर आम्ही अनभिंत राहिलो, अज्ञान राहिलो, तर तो दिवस प्रियानो आमच्यासाठी किती भयंकर आहे. आणि म्हणून परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो, तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी, तुमचा आणि माझा उद्धार करण्यासाठी तुमची आणि माझी तो वाट पाहत आहे. आणि सर्व संधी जर निघून गेली तर प्रियानो भयंकर अशी परिस्थिती येणार आहे. तो न्याय तुमच्या आणि माझ्यासाठी प्रत्येकासाठी राखून ठेवलाय. त्या न्यायापासून तुम्हाला आणि मला कोणी सोडू शकत नाही. म्हणून आज परमेश्वर देवाने तारणाविषयी प्रियानो तुम्हाला आणि मला जागृत केलेला आहे. तुमच्या आणि माझ्या आप्तजनाविषयी प्रियानो जागृत केलेला आहे. यहोदाच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो की आमचे आप्तजन आहेत, ते नातलग आहेत, त्यांना सुद्धा आम्ही ओढून प्रियानो भीत आणि कापत प्रियानो त्याच्यावर दया करायची आहे. त्यांचं तारण साध यहोदाचे पत्र 22वे वचन आहे, आणि जे कित्येक संशय आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून तारा, आणि देहाने डागाळलेल्या वस्त्राचा देखील द्वेष करीत भयाने कित्येकावर दया करा. प्रभूचा दिवस चोरासारखा येणार आहे, तो कधी कोणास ठाऊक अकस्मात येणार आहे, आणि त्या दिवसामध्ये कोणाचा निभाव लागणार नाही. आणि म्हणून प्रियानो वचन 22 मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही 21वं वचन सुद्धा बघूया. आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहत असता सर्व कालच्या जीवनापर्यंत देवाच्या प्रीतीत आपणास राखा. आणि जे कित्येक संशयात आहेत प्रियानो, कित्येक लोक आमचे प्रियजन आप्तजन कित्येक लोक संशयामध्ये आहेत. त्यांना तारणासाठी ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस आमचा बऱ्याचदा उपहास करतात.
ते संशयामध्ये आहे. कित्येक लोक म्हणतात आज खा प्या मौज करा, उद्या काय होईल कोणास ठाऊक. आम्हाला उद्याचं नाही, आम्हाला आत्ताच्या आणि आता आजच्या जीवनाविषयी आम्हाला पडलेलं आहे. उद्याचं कोणी बघितलं, संशयात आहेत. परंतु प्रियानो, आम्हाला प्रवेश ख्रिस्ताने खात्री दिलेली आहे. म्हणून आम्ही योहान 3:16 मध्ये पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली, कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना तारण प्राप्ती व्हावी. परमेश्वर देव तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या जीवाचं तारण्यासाठी प्रियानो त्याने फार मोठी किंमत भरलेली आहे. प्रवेश ख्रिस्ताने आपला स्वतःचा प्राण दिला, त्याचा जीव देऊन तुमचा आणि माझा जीव त्याने राखला आहे. त्याने स्वतःचं रक्त सांडून तुम्हाला आणि मला त्याने त्या न्यायापासून, त्या भयंकर शिक्षेपासून त्याने तुम्हाला आणि मला वाचवलं आहे. आणि म्हणून प्रभूच्या थोन आम्हाला आपण धन्यवाद देऊया की देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किती मोठी संधी दिलेली आहे. देवाला गौरव असो.